बीडमध्ये कार्यरत असलेले रणजित कासले सायबर सेलमध्ये कामाला होते, PSI होते. त्यांना तडकाफडकी निलंबित केलेलं आहे. आशिष गुप्ता आणि नवनीत सरांनी जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी नवनीत कामावत यांनी त्यांच्या सस्पेन्शन ऑर्डरची प्रत त्यांना दिलेली आहे, काढलेली आहे त्यांच्या साईनने. आणि त्यानंतर जे रणजित कासले यांनी जे आरोप केलेले आहे व्हिडिओद्वारे, त्यामधून नक्कीच बीड जिल्ह्यातली परिस्थिती जी आपण 3 महिन्यापूर्वी डिस्कस केली होती ती अजूनही चालू आहे आणि त्याच पद्धतीने तिथे गोष्टी घडतात. बीडचा बिहार हा झालेला आहेच. त्यांनीही या आपली खदखद त्याच्यामध्ये त्यांनी बोलून दाखवली. काय आहे विषय आपण आता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. रणजित कासले यांना सस्पेन्शन मिळाली. मुंबईला होते ते. मुंबईवरनं ते बीडकडे जाताना त्यांनी भरपूर व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर टाकले. त्यामध्ये त्यांनी फर्स्ट व्हिडिओमध्ये मला का निलंबित केलं याचं कारण सांगितलं आणि म्हणजे मेजरली ते गुजरातमध्ये एका केस संदर्भात गेले होते आणि तिथे त्यांनी पैसे जे आरोपी आहेत त्यांच्याशी पैशाचा व्यवहार किंवा केस दाबण्यासाठी पैसे घेतले असा आरोप तिथल्या एका जणाने जे गुप्ता आहे ॲडिशनल पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे दिला. त्यांना फोन करून तसे पुरावेही दिले, व्हिडिओ काढले लाच घेतानाचे आणि त्यानंतर गुप्ता सरांनी 24 तासात त्याच्यावरती त्यांना सस्पेंड केलं इन्क्वायरी करून. सो हे सगळं असताना त्यांनी सांगितलं की 24 तासात मला इन्क्वायरी एवढी फास्ट केली आणि मला लगेच सस्पेंड केलं. त्यानंतर त्यांनी ती अलिगेशन लावलंय जे दुसरं ते म्हणजे त्यांनी लावले परळीत माझा बंदोबस्त होता जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस ज्यावेळेस मतमोजणी केंद्र EVM केंद्रावर येणार होतं त्यावेळेस मला तिथे ड्युटी देण्यात आली नाही, कारण मी याच्या आधी वाल्मिक कराड यांच्या गाड्या अडवल्या होत्या खासदारकीच्या वेळेस. सो त्यांना कळालं की हा तोच पोलीस अधीक्षक आहे, म्हणजे तोच पोलीस आहे जो ट्रॅफिकमधला ज्यांनी आपल्या गाड्या खासदारकीच्या वेळेस अडवल्या होत्या, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या हस्तक्षेपामुळे मला तिथं देण्यात आलं नाही. नंतर मला लांब नेण्यात आलं. त्यानंतर तिथे माझ्या जीवाला धोका होता. नंतर मग मी कसाबसा तिथनं सुटलो आणि बाहेर पडलो. सो हे सर्व बघता हे झालं. त्यांनी राजकीय नेत्यांवरही आरोप केले. तसेच ते जेव्हा इकडे येत होते बीडला त्यावेळेस त्यांच्या मागच्या काचाही फोडण्यात आल्या त्यांच्या गाडीच्या. त्यांनी सांगितलंय की धनंजय मुंडे समर्थक होते 2-3. सो हे सर्व एकंदरीत बघता त्यांनी जे आरोप केले त्यामध्ये कुठेतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणीही धुतल्या तांदळाचा नाही आहे असं त्यांनी सांगितलं आणि माझं सस्पेन्शन रोखण्यासाठी एक अमाऊंट ठरली होती, मागणी आली होती, ती मागणी मी पूर्ण करू शकलो नाही माझ्या ऐपतीनुसार, म्हणून माझं सस्पेन्शन केलं गेलं असं बोलून त्यांनी पोलीस अधीक्षक जे नवनीत कमावत आहे त्यांच्यावरतीही थोडं टीका केलेली आहे. त्यांच्याही कार्यभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि कमावत यांनी एक हे टाकलेलं म्हणजे सस्पेन्शन रोखण्यासाठी ते मी पूर्ण केलं नाही असं त्यांचं म्हणणं आलं. निश्चितच कुठेतरी जी डार्क रियालिटी आहे, जी पडद्यामागची नेहमीच आपण बोलतो की दिसायला एक वेगळं असतं आणि पडद्यामागचं एक वेगळं असतं. एकाच नाण्याच्या 2 बाजू. हे अतिशय म्हणजे जी दुसरी बाजू आता समोर येते एका पोलीस अधिकाऱ्याच्याच तोंडून, ती निश्चितच म्हणजे सामान्य माणसाच्याही विचाराच्या पलीकडची आहे. सामान्य माणूस आपण आपलं एक जीवन जगत असतो, मिडल क्लास माणूस काम करणं, हे करणं, जे बघणं बातम्यांमधनं, परंतु त्याच्या मागेही किती प्रकार घडतात. आता ही सत्य आहे असत्य आहे त्यांचे अलिगेशन्स ते भाग वेगळा, परंतु ते जर सत्य बोलत असतील तर खरंच आपण काहीच चीज नाही आहोत, आपल्याला काहीच माहीत नाही आहे जे एवढं पडद्याआडून घडतंय. निश्चितच तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? जे सस्पेंड ऑफिसर आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या अलिगेशन्सवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि बीडचा बिहार हा झालेला आहे, पोलीसही त्यात समावेश आहे. या विधानावरही तुम्हाला काय वाटतं ते नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवशालच तुम्ही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.